Okay, friends. Last time we discussed in the topic chemical kinetics, and that one is nothing but the molecularity of reaction. Okay. गेल्या व्हिडिओमध्ये आपण मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन हे आर्टिकल आपण घेतलं. मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शनशी रिलेटेड आपण थोडंसं डिफरन्स बिटवीन मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन हे पण आर्टिकल आपण घेतलं होतं. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचे आर्टिकल्स एक दोन महत्त्वाचे आहेत. कोणती? तर दॅट इज द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तसंच आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन पण घ्यायचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि इंटिग्रेटेड रेट लॉ झाल्यानंतर आणखीन एक हे महत्त्वाचं आर्टिकल हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आणि हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे. आता आपण काय करायचं एक लक्षात घ्या. ऍक्च्युली पुस्तकामध्ये सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा आर्टिकल पुढे दिले, पण ते आपण अगोदरच्याच व्हिडिओमध्ये क्लिअर केले. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शनशी रिलेटेड आपण सगळं घेतलेलं आहे. झिरो ऑर्डर रिॲक्शन झालं, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झालं, सेकंड झालं, थर्ड ऑर्डर रिॲक्शन झालं, फ्रॅक्शनल ऑर्डर रिॲक्शन झालं. आठवतंय का बघा? सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झालं, त्याचे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं आपण केचं युनिट आपण कॅल्क्युलेट केलं होतं. के रेट कॉन्स्टंट झिरो ऑर्डर रिॲक्शनला आठवत असेल तर बघा मोलार पर सेकंद. फर्स्ट ऑर्डरला फक्त पर सेकंद. बरोबर. सेकंड ऑर्डर रिॲक्शनला पर मोलार पर सेकंद. आठवतंय का बघा? सेकंड ऑर्डर रिॲक्शन नंतर थर्ड ऑर्डर रिॲक्शन पर मोलार रेस टू -2 आपण घेतलं आणि परत पर सेकंद. त्याप्रमाणे आपल्याला केचं युनिट झालेलं आहे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? नंबर नेक्स्ट वन इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन अँड दॅट वन इज नथिंग बट द डेरिवेशन फॉर के. के इज नथिंग बट द रेट कॉन्स्टंट या इट इज कॉल्ड द स्पीड कॉन्स्टंट. के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी. टी म्हणजे टाइम आहे. लक्षात घ्या. मग ते सेकंडमध्ये, आवरमध्ये असेल, डे मध्ये, ते आपण नंतर घेऊया. लॉग टू द बेस 10 ऑफ A0 अपॉन AT. आता A0 म्हणजे काय? तर A0 इट इज नथिंग बट द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स इन अ केमिकल रिॲक्शन. झिरो कंडिशन आहे ना. म्हणजेच थोडक्यात आपल्याला समजून चाला जर का आपण असं केलं, व्हेन यू कॅन कन्सिडर A इज द रिॲक्टंट अँड विच कॅन बी कन्व्हर्टेड टू द प्रॉडक्ट B. At that time what happens here? You know very well. At the time T is equal to 0. लास्ट व्हिडिओमध्ये आपण घेतलं होतं, आठवत असेल तर बघा. याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण किती घेतलं? 1 मोलार. बरोबर. तर दिस 1 मोलार दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम T इज इक्वल टू 0. दॅट कॉन्सन्ट्रेशन इज द A0. लक्षात येतंय का बघा? म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इट इज द कॉन्सन्ट्रेशन विच कॅन बी प्रेझेंट ॲट अ टाइम T इज इक्वल टू 0. ओके. आणि त्याच्यानंतर आपण काय म्हटलं होतं की आफ्टर 10 मिनिट्स. बरोबर. व्हॉट हॅपन्स हिअर? द हाफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस रिॲक्टंट कन्व्हर्टेड टू द प्रॉडक्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट वन? द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कॅन बी रिमेन्स बिहाइंड इट इज इक्वल टू 0.5 मोलार. याच्यापैकी हाफ कॉन्सन्ट्रेशन प्रॉडक्टमध्ये झालं. म्हणजे इथं प्रॉडक्ट आपल्याला तयार झाला 0.5 मोलार. इथं मात्र असणार आहे 0. लक्षात घ्या. नसणारच आहे तो. बरोबर. मग इथं जर का आता ही जे टाइम T इज इक्वल टू 10 मिनिट घेतलं, म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर टाइम T इज इक्वल टू T, what happens here? At that time the concentration of that substance it can be designated as AT. लक्षात घ्या. लिहिताना कसं लिहायचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स. तो आपण लिहिला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि इकडं बाहेर ॲज अ सबस्क्रिप्ट T लिहिला. म्हणजे ॲट अ टाइम T म्हणजेच किती टाइम घेतला आपण? तर दॅट इज नथिंग बट द 10 मिनिट. म्हणजेच काय? तर इट इज नथिंग बट द फायनल कॉन्सन्ट्रेशन या यू कॅन से द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स प्रेझेंट ॲट अ टाइम T इज इक्वल टू T. दॅट कॉन्सन्ट्रेशन कॅन बी डेसिग्नेटेड ॲज AT. म्हणजे A0 आणि AT हे काय हे आपल्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे. बरोबर. मग आता आपण काय करायचं? सी फर्स्ट वन. व्हेन कॅन कन्सिडर द डेरिवेशन फॉर K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10 ऑफ A0 बाय AT. आता हे डेरिवेशन आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे. तुम्हाला नेहमी माझं एक सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही फिजिक्स असू दे किंवा केमिस्ट्री असू द्या, तुम्ही डेरिवेशनचा जेव्हा स्टडी करता का नाही त्यावेळेस फायनल इक्वेशन काय हे तुमच्या नजरेसमोर असावं की जेणेकरून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे मध्ये आधी एखादी स्टेप इकडे तिकडे झाली तर आपल्याला लक्षात येतं. इक्वेशन पार्ट पाहिजे, आपल्या फॉर्म्युला पार्ट पाहिजे. ठीक आहे. ओके. आता नंबर नेक्स्ट. ह्याच इक्वेशनशी रिलेटेड मी आणखीन एक रेफरन्स देतो तुम्हाला. लास्ट इयर इन 11th स्टँडर्ड यू कॅन बी स्टडीड न्यूक्लियर केमिस्ट्री. आठवतंय का बघा? अँड इन दॅट न्यूक्लियर केमिस्ट्री यू कॅन बी स्टडीड द डेरिवेशन फॉर लॅम्बडा इज इक्वल टू 2.303 अपॉन T इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ N0 अपॉन NT. बघा मी काय म्हणतोय.
म्हणजे गेल्या वर्षी न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये हे इक्वेशन तुम्ही स्टडी केलेलं आहे, याचं डेरिव्हेशन केलेलं आहे आणि तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं ना बाळांनो तर तुमच्या लक्षात येईल इकडं लॅम्बडा त्याच्याऐवजी इथं के आहे, 2.303/t तर सेम आहे, लॉग टू द बेस 10 पण सेम आहे, इथं A0 याच्याऐवजी N0 आणि इथं AT याच्याऐवजी NT. आणि आठवत असेल तर बघा लॅम्बडाला तुम्ही डीके कॉन्स्टंट म्हणता बरोबर, T इज नथिंग बट द टाइम, N0 it is the initial number of atoms present in that radioactive substance बरोबर, या इनिशियल ऍक्टिव्हिटी ऑफ दॅट रेडिओ सबस्टन्स, NT दॅट इज द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट अ टाइम T इज इक्वल टू T. थोडक्यात काय तर हे इक्वेशन आणि आपण जर हे इक्वेशन घेतलं तर दोन्हीही इक्वेशन सेम आहेत, लक्षात घ्या. म्हणजे याचं डेरिव्हेशन आता मी घेत बसणार नाहीये, ते 11th मध्ये तुम्हाला झालेलं आहे. आता फक्त आपण याचं खरं सांगू 11th मध्ये जर याचं तुम्ही डेरिव्हेशन जर का माहिती असेल ना तर तुमच्या मनानं हे एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. आणि म्हणून जर आपण हे न्यूक्लिअर केमिस्ट्रीचं न्यूक्लिअर रिॲक्शनचं डेरिव्हेशन घेतलं आणि ते जर फर्स्ट ऑर्डरला इक्वल असेल तर एक सेंटेन्स मी परत आणि बोलणार आहे पण आत्ताच सांगतो की ऑल न्यूक्लिअर रिॲक्शन्स फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. परत एकदा वाक्य लक्षात घ्या सीईटी साठी, ऑल न्यूक्लिअर रिॲक्शन फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट वन? दॅट इज नथिंग बट द न्यूक्लिअर रिॲक्शन्स कॅन बी हॅव्हिंग द रेट लॉ विच कॅन बी सिमिलर विथ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि म्हणून बाळांनो परत एकदा लक्षात घ्या, ऑल न्यूक्लिअर रिॲक्शन्स आर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. बस सगळ्या न्यूक्लिअर रिएक्शनची ऑर्डर काय 1, एवढं डोक्यात ठेवायचं, बाकी काय त्याचं मेकॅनिझम वगैरे बघत बसायची गरज नाही, काय नाही. ठीक आहे, आता आपण आपल्या या पॉइंटकडे येऊया. सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन वॉन्ट टू सी अर डेरिव्हेशन फॉर धिस वन, के इज इक्वल टू धिस इक्वेशन. आपल्याला माहिती आहे if you can consider the A is the reactant which can be converted to the B is the product, okay, and according to the rate of reaction, what is the rate of reaction? You know very well, the rate of reaction with respect to A आपण reactant वर घेतोय बरोबर आहे, and rate of reaction can be depends on the concentration of reactant, स्पेसिफिकली बोललोय तुम्हाला बरोबर. मग आपल्याला माहिती आहे याचं जर का आपल्याला रेट घ्यायचं आहे तर याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे, म्हणून आपण काय लिहिणार मायनस साइन. आठवतंय का बघा, कायनेटिक्स मध्ये आपण घेताना इन्स्टास्टॅनिस रेट ऑफ रिएक्शन घेतो, म्हणजे काय आलं -d/dt, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. So that is the rate of reaction is equal to काय आलं -d/dt of concentration of A, that is nothing but this reactant, correct? So this rate of reaction which can be proportional to the concentration of A. हे इक्वेशन एकदा तुमच्या लक्षात आलं ना की पुढचं डेरिव्हेशन एकदम सिंपल आहे. तुम्हाला मी खरं सांगतो, मी काय लिहिलं -d/dt म्हणजे थोडक्यात रेट ऑफ रिॲक्शन ऑफ दिस A इज प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस वन? तर मगाशीच आपण घेतलं इफ A कॅन बी कन्वर्टेड टू B, सपोज ॲट अ टाइम T इज इक्वल टू 0. आता जरा पटकन बोलतो, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, ॲट दॅट टाइम प्रोडक्ट्स आर टोटली ॲब्सेंट. आफ्टर टाइम T इज इक्वल टू 10 मिनिट्स, व्हॉट हॅपन्स हियर? दॅट इज द हाफ अमाउंट ऑफ रिॲक्टंट कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट बरोबर. म्हणजे इथं किती शिल्लक राहिलं 0.5 मोलार, इथं किती शिल्लक राहिलं, सॉरी तयार किती झालं 0.5 मोलार. आणि मग आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये रेट ऑफ रिएक्शनच्या वेळेस घेतलं होतं, याचा रेट ऑफ रिएक्शन किती आला तर 0.5 मोलार पर 10 मिनिट. आठवतंय का बघा, करेक्ट. आता पुढच्या 10 मिनिट्स मध्ये आपण काय केलं रे बाळांनो, तर परत हाफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट्स, म्हणजे याचं शिल्लक किती राहणार आहे तर 0.25 मोलार बरोबर. आणि त्याच वेळेस याचं तयार किती होणार 0.25 प्लस हे 0.75 मोलार, करेक्ट. आता इथला जर रेट घेतला तर तो रेट किती आला तर इट इज द 0.25 मोलार पर 10 मिनिट्स. मग आता एक लक्षात घ्या की दॅट इज द रेट ऑफ रिॲक्शन. हा 0.5 मोलार पर 10 मिनिट कुणावर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A वर डिपेंड आहे. हा 0.25 मोलार पर 10 मिनिट कुणावर डिपेंड आहे तर ह्या 0.5 वर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A वर आहे. अजून कमी करत गेला तर रेट कमी होईल. म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणतोय लक्षात घ्या की रेट ऑफ रिॲक्शन, दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स या रिॲक्टंट प्रेझेंट ॲट दॅट टाइम. आणि म्हणून बाळांनो आपण इथं काय लिहिलं तर व्हेन यू कॅन कन्सिडर द रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A and rate of reaction is nothing but -d/dt concentration of A in which can be proportional to the concentration of A. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता आपण काय करूया, हे प्रोपोर्शनल साइन काय करूया रिप्लेस करूया इक्वेलिटी साइन, म्हणजे आपल्याला काय मिळेल -d/dt concentration of A is equal to K into concentration of A.
आपण काय केलं बघा, प्रॉपर्टी साइन आपण इक्वेलिटी साइन काय केलं, रिप्लेस. त्यामुळे के हा काय आला तर कॉन्स्टंट आला. बरोबर, त्याला तुम्ही प्रॉपर्टी कॉन्स्टंट म्हणू शकताय किंवा त्याला आपण आठवत असेल तर बघा इट इज ऑल्सो कॉल्ड द रेट कॉन्स्टंट. आयडिया क्लिअर बाळांनो? ओके. आता एक काम करा, थोडंसं रिअरेंजमेंट करा. आपण हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इकडे घेऊया, हा dt इकडे घेऊया. जरा व्यवस्थित बघा, लक्ष द्या. काय येईल तुम्हाला, मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू इथं काय येईल आपलं के इंटू dt. इक्वेशन लक्षात येत आहे? मग आता जरा व्यवस्थित बघा. आता आपल्याला ही माहिती झालं, जरा थोडीशी रिअरेंजमेंट केली. व्हेन यू कॅन कन्सिडर चेंजिंग द साइन ऑफ बोथ साइड्स, व्हॉट आय से, दोन्हीचं पण साइन आपण चेंज केलं. काय मिळेल रे आपल्याला, मायनसचं प्लस होईल, प्लसचं मायनस होईल. म्हणजेच काय मिळेल, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के इंटू dt. हे इक्वेशन जरा लक्षात येत आहे का बघा. काही अवघड नाही, तुम्हाला मी खरं सांगतो, तुम्हाला अगदी सोपं असतं. फक्त काय करा बाळांनो, अभ्यास करताना का नाही, सुरुवात कुठनं करायची एवढी लक्षात घ्या. सुरुवातीचं इक्वेशन लक्षात आलं ना, पुढचं तुम्हाला पाठ करायला लागत नाही. जरा थोडंसं काय करा, अभ्यास करा, म्हणजे तुमच्या समजून जाईल. ओके. आता इथं बघा आपल्याला काय मिळालं तर व्हेन यू कॅन कन्सिडर रेट ऑफ रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. सॉल्व्ह करत गेलो, डी म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के इंटू dt. इफ यू कॅन कन्सिडर दिस इज द इक्वेशन नंबर 1. आपण याला इक्वेशन 1 म्हणूया. आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस तुम्ही स्मॉल डी लिहिता म्हणजे त्याचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेता. थर्मोडायनामिक्स मध्ये पण आपण डब्ल्यू मॅक्स मध्ये बोललोय, आठवत असेल तर बघा. बरोबर, आणि मग एका स्टेप मध्ये जर का डेरिव्हेटिव्ह आहे आणि तुम्हाला इनिशियल पासून फायनल पर्यंत जायचं आहे तर तुम्ही बाळांनो त्याचं काय घेता, इंटिग्रेशन. तुमचा मॅथमॅटिक्स तर माझ्यापेक्षा चांगला आहे. म्हणजे इंटिग्रेशन जर घेतलं तर व्हॉट हॅपन्स हियर, व्हेन यू कॅन कन्सिडर इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 1. ओके. आता इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 1 याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे सीयर. आता याचं इंटिग्रेशन काय येईल, इंटिग्रेशन ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आता जरा थोडंसं लक्ष द्या, याचं तुम्ही इंटिग्रेशन घेताय, कुणाचं घेताय, कॉन्सन्ट्रेशनचं. मग इंटिग्रेशन घेताना तुम्ही लिमिट वापरता. तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये 3 टॉपिक खरंच खूप महत्त्वाचे आहेत, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि लिमिट. ओके. आपल्याला थोडंसं जिथं अप्लाय करायचं तिथं आपण घेऊया. जर त्याचं इनिशियल लिमिट तुम्ही खाली लिहिता, फायनल लिमिट वर लिहिता, बरोबर माझं. मग याचं जर कॉन्सन्ट्रेशनचं इनिशियल लिमिट घेतलं तर किती येणार, A0 सुरुवातीचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. फायनल लिमिट घेतलं तर काय येणार, AT. That is nothing but the concentration at a time t. We don't know what is that one. म्हणजे आपण काय केलं, इंटिग्रेशन ऑफ दिस इक्वेशन चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय ए बिटवीन द लिमिट A0 टू AT दॅट इज इक्वल टू. ओके. आता याचं इंटिग्रेशन ऑफ मायनस के इंटू dt. के तर कॉन्स्टंट आहे, dt काय, टाइमचं डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे त्याचं इनिशियल लिमिट किती आलं बाळांनो, 0. लक्षात येत आहे का बघा, ऍट 0 टाइम कॉन्सन्ट्रेशन आहे 0. म्हणजे इथं फायनल लिमिट काय येणार, टी. ऍट अ टाइम टी दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन AT आलं. लक्षात आलं. मग आता आपण काय करूया, हा जो कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेऊया. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बिटवीन द लिमिट A0 टू AT इज इक्वल टू मायनस के. बाहेर घेतला, इंटिग्रेशन ऑफ dt बिटवीन द लिमिट 0 टू t. तुम्ही डायरेक्ट ही स्टेप लिहिली असती तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. हा कॉन्स्टंट बाहेर घेऊन डायरेक्ट लिहिलीस तरी चाललं असतं. पण आपल्या माहितीसाठी अगदी शॉर्टकट नाही घ्यायचं. समजलं ना, मग शॉर्टकट घ्या. पण पुस्तक तुमच्या ह्याच्यामध्ये लिहिताना, एक्झाममध्ये लिहिताना एकदम शॉर्टकट नका घेऊ. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता इथं आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशनचा लॉ आपला झालाय, आठवत असेल तर बघा. आपण पण बोललोय आणि तुम्हालाही माहिती आहे, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x बिटवीन द लिमिट x1 टू x2. काय त्याचं इंटिग्रेशनचं आहे, आठवत आहे. काय घेतो आपण इथं, तर त्यावेळेस तुम्ही घेता log टू द बेस e किंवा त्याला ln म्हणता. log टू द बेस e अप्पर लिमिट x2 मायनस log टू द बेस e ऑफ लोअर लिमिट. म्हणजे log टू द बेस ऑफ x2 मायनस log टू द बेस e ऑफ x1. हा एक रूल झाला आपला. इंटिग्रेशन ऑफ ओनली dx बिटवीन द लिमिट x1 टू x2 याचा पण रूल तुम्हाला माहिती आहे. काय घेता, आता इथं छेद नाहीये, म्हणजेच तुम्ही काय घेणार, डायरेक्ट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट x2 मायनस x1. गणित तुमचं झालेलं आहे बाळांनो, मी त्याच्यामध्ये काय जात नाही, हे माहिती आहे तुम्हाला. तेवढंच फक्त अप्लाय करा रे, संपलं ना काम. काय येईल मला सांगा. आता इथं
कुठल्या फॉर्मॅट बसतंय या तर dx/x ह्या फॉर्मॅटमध्ये बसतंय ते बरोबर. म्हणजे इथं काय येईल लॉग. बघा लक्षात घ्या टू द बेस ई हा महत्वाचा आहे. काय येणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी मायनस लॉग टू द बेस ई ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 बरोबर. हे ह्याचं झालं इंटिग्रेशन मायनस के इंटू आता काय येईल टी बरोबर आणि परत काय येईल मायनस परत मायनस के इंटू 0 म्हणजे 0 येईल. त्यामुळे मी ते काय लिहित नाही. लक्षात आलं कारण ह्याचं इनिशियल लिमिट 0 आहे. मायनस के इंटू 0 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं तर लॉग टू द बेस ई ऑफ एटी मायनस लॉग टू द बेस ई ऑफ A0 इज इक्वल टू मायनस KT. इक्वेशन क्लिअर झालं समजतंय. ओके आता नंबर नेक्स्ट बघा व्यवस्थित बघा. आपण ही जी एंटिटी आहे ती इकडे घेऊया आणि हे इकडे घेऊया रिअरेंज करूया. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द रिअरेंजिंग अबाव इक्वेशन काय मिळेल आपल्याला ह्या मायनसचा प्लस होईल. म्हणजे काय मिळालं के इंटू टी इज इक्वल टू आता हा जो मायनस आहे तो प्लस होईल आणि हा जो प्लस आहे तो काय होईल मायनस होईल. म्हणजेच काय मिळालं लॉग टू द बेस ई ऑफ A0 मायनस लॉग टू द बेस ई ऑफ AT. इक्वेशन लक्षात येतंय का बघा बाळांनो. आता ज्या वेळेस लॉगची तुम्ही सबट्रॅक्शन करता त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे त्या दोन एंटिटीची काय असणार आहे डिव्हायडेशन असणार आहे. म्हणजेच काय मिळालं के इंटू टी इज इक्वल टू लॉग टू द बेस ई ऑफ A0 अपॉन लॉग टू द बेस ई ऑफ AT. नजर टाका इकडं नजर टाका. आपला प्रॉब्लेम मिटण्यात आलाय बघा A0 अपॉन AT मिळालंय पण आपल्याला लॉग टू द बेस 10 पाहिजे. लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल. इथं लॉग टू द बेस ई आहे आणि थर्मोडायनामिक्स मध्ये झालंय तुम्हाला लॉग टू द बेस ईचा लॉग टू द बेस 10 करताना तुम्ही कशानं मल्टिप्लाय करता 2.303 न. म्हणजेच इक्वेशन काय मिळालं के इंटू टी इज इक्वल टू 2.303 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. बरोबर आहे. आता बघा जरा थोडंसं लक्ष द्या अगदी नजर टाकायची सायमल्टेनियसली. हा टी इकडं घ्या म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी हा टी इकडं आला इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 upon concentration of AT. So this one it is the equation या rate law for first order reaction. लक्ष देताय का बघा बाळांनो. म्हणजे तुम्हाला हे डेरिव्हेशन 2 मार्काला विचारतात. हे तुम्हाला लिहायची गरज नाही हे तुमच्या माहितीसाठी सांगितलंय. ओके म्हणजे आपल्याला काय आहे लक्षात घ्या when you can want to derive the rate law for rate constant for first order reaction. काय इक्वेशन आलं आपलं के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग टू द बेस 10 लिहिला चालेल नाही लिहिला तरी चालेल. मी परत बोलतोय कारण फिजिक्स आणि केमिस्ट्रीला आपली लॉगॅरिथम मध्ये 10 सुरुवात आहे इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. म्हणजे हे डेरिव्हेशन इथून इथपर्यंत कसं गेलं. पुन्हा एकदा बोलतोय इथं सुरुवात लक्षात ठेवा. ही सुरुवात तुम्हाला आठवली ना हळूहळू तुम्ही परत बरोबर इथपर्यंत जाताय. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता नंबर नेक्स्ट थिंग एक एक पॉइंट क्लिअर करा. काही पुस्तकांमध्ये कसं केलं त्यांनी एक सांगतो. हेच इक्वेशन देताना काय केलं त्यांनी तर के इज इक्वल टू 2.303 उदाहरणार्थ NCERTचं वगैरे पुस्तक घेतलं अपॉन टी इंटू लॉग ऑफ आता A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनसाठी त्यांनी टर्म काही पुस्तकांमध्ये C0 वापरले. आपल्याला माहिती असावी लक्षात घ्या C0 अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन काय घेतलं CT. म्हणजे हे सुद्धा इक्वेशन आपलं चालेल के इज इक्वल टू 2.303 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ C0 अपॉन CT. आपल्या पुस्तकात हे आहे पण हे पण आपल्याला माहिती असावं. CETला जर विचारलं तर लक्ष द्यावं. याच्याऐवजी आणखीन एक इक्वेशन दिलं हेच इक्वेशन आहे के इज इक्वल टू काय तर 2.303 अपॉन टी इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ. आता व्यवस्थित बघा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A म्हणजे आपण असं लिहू A इज द रिएक्टंट विच कॅन बी कन्व्हर्टेड टू द B प्रॉडक्ट. Initial concentration A at that time there is the no concentration of product. Out of this A, X mole of reactant converted to the product. X mole A मध्ये X mole गेले म्हणजे इथं किती शिल्लक राहिले रे बाळांनो A-X. बरोबर आहे माझं. म्हणजे हे तुमचं टाइम T इज इक्वल टू झालं 0 आणि हे झालं टाइम T इज इक्वल टू T. म्हणजे A0 च्या ऐवजी काय आलं A आणि AT च्या ऐवजी काय येईल मला सांगा A-X. आता लक्षात आलं का बघा. म्हणजे ह्या प्रमाणे सुद्धा आपल्याला ह्याचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये आहे.
ओके, म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू, तुम्हाला इक्वेशन्स माहिती पाहिजे आणि इक्वेशन्स आणि फॉर्म्युले पाठ करा, एक लक्षात घ्या. सो धिस वन इट इज ॲट अबाउट द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इक्वेशन इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता नंबर नेक्स्ट थिंग, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती, तर ह्या इक्वेशनशी रिलेटेड आता मी बोलतो, जरा थोडं बघा, लक्षात घ्या. इथं आपल्याकडे जास्त काय लागणार नाही ते, पण आपल्याला माहिती असावं. आता समजून चाला. हे बघा, आता हे इक्वेशन आपल्याला काय दिलंय, लॉग टू द बेस ई ऑफ एटी मायनस लॉग टू द बेस ऑफ ए झिरो. मग याच्याऐवजी मी असं लिहितो बघा, लॉग टू द बेस ई ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो इज इक्वल टू कुठं आलं आपलं हे, मायनस के इंटू टी. बरोबर आहे, ठीक आहे. लॉग टू द बेस ई म्हणजेच एल एन, मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही त्याला एल एन पण म्हणता, लक्षात घ्या. आता फिजिक्समध्ये तुम्हाला याचा रेफरन्स जास्त आहे, केमिस्ट्री खूप कमी आहे, लक्षात घ्या. मॅथमॅटिक्समध्ये पण असणार आहे, पण मला एवढं माहित नाही मॅथ्सचं, पण मी आपलं फिजिक्सचं पण बोललो. ह्या इक्वेशनचा तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म तयार करू शकता. एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय, ज्याचा बेस ई असतो, लक्षात घ्या. मग आता लॉग टू द बेस ई आहे, याचा जर का तुम्ही अँटीलॉग घेतला, if you can consider taking antilog of this one, what happens here, there is the only concentration of AT upon concentration of A0 is equal to काय येतं, तर त्याचा बेस येतो E, ज्याला तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणता. बरोबर आहे. ई रेस टू काय येईल, तर ही जी व्हॅल्यू ती त्याच्या वर्ग घातांकाच्या रूपामध्ये जाते, ई रेस टू मायनस के टी. म्हणजे हा सुद्धा एक्सपोनेन्शियल फॉर्म तुम्हाला माहिती असला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आता गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये, म्हणजे जुन्या सिलेबसला होतं, या वर्षी सिलेबसमध्ये मला खरं ॲक्च्युली माहीत नाही. जी माहीत नाही ते आपण क्लिअरच बोललेलं बरं. कारण गेल्या वर्षी सिलेबसमध्ये तुम्हाला का नाही ॲटम, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियस एक टॉपिक होता, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे या एक्सपोनेन्शियल फॉर्मवरनं तुम्ही हाफ लाईफ पिरियड काढलाय. आपल्याकडे आत्ता पण हाफ लाईफ पिरियड आहे कायनेटिक्समध्ये. आपल्याकडे केमिस्ट्रीमध्ये गेल्या वर्षी तुम्ही न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये पण हाफ लाईफ पिरियड शिकलाय, तोच इथं परत शिकणार आहे आपण, लक्षात घ्या. पण ते इक्वेशन आहे का नाही, ते आपण याच्यावरनं कॅल्क्युलेट केलं, एक्सपोनेन्शियल फॉर्मवरनं नाही. फिजिक्समध्ये थोडंसं मॅथमॅटिक्स जास्त आहे, केमिस्ट्रीकडे एवढं नाहीये, पण आपल्याला केमिस्ट्री पण माहिती पाहिजे ना बाळांनो. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर टेकिंग अ अँटीलॉग ऑफ धिस वन ॲट दॅट टाइम एटी अपॉन ए झिरो इज इक्वल टू काय आलं, ई रेस टू मायनस के टी. धिस वन इज ऑल्सो रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हटलं तरी चालेल, कारण त्याच इक्वेशनवरनं तुम्ही इथं आला ना. लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर दॅट वन इज नथिंग बट द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली तुमची का, समज नाही मला सांगा. ओके, आता याच्याशी रिलेटेड आपल्याला आणखीन काय करायचं आहे, तर नंबर नेक्स्ट थिंग, अँड दॅट वन इज नथिंग बट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करताना एक 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता काय करायचं तर थोडंसं बघा. When you can consider here, we have the equation like in this way, and that one is nothing but the rate of reaction. हे बघा, इथं आता लक्ष द्या, कारण सीईटीला हे महत्वाचं आहे बरं का, तुम्हाला डायरेक्ट विचारतात, लक्षात घ्या. आणि आपल्याला ते पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं आहे. काय इक्वेशन आहे, मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ठीक आहे. मायनस डी बाय डी टी म्हणजेच काय रे, तर इट इज नथिंग बट द रेट ऑफ रिॲक्शन, आर आहे. Suppose for example, when you can consider, you can plot the graph of rate of reaction, what I say, versus the concentration of A. बघा मी काय म्हटलं, खूप सोपं असतं. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो, केमिस्ट्री तर सगळ्यात सोपा सब्जेक्ट आहे, फक्त तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आता बघा, जर तुम्ही हा घेतला वाय ऍक्सिसवर, रेट म्हणजे काय, मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, हा आपण घ्यायचा वाय ऍक्सिसवर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कुठं घ्यायचं, एक्स ऍक्सिसवर. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये बाळांनो तुम्हाला झालंय, कारण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये मॅथ बरं आहे. हे वाय ऍक्सिसवर घेतलं, हे एक्स ऍक्सिसवर घेतलं, बरोबर आहे. मग आता तुम्हाला इक्वेशन स्ट्रेट लाईनचं माहिती आहे, वाय इज इक्वल टू काय घेता तुम्ही, एम एक्स प्लस सी. हे इक्वेशन बाळांनो का तुम्हाला माहिती आहे. मग याचा अर्थ काय, वाय इज नथिंग बट द वाय कोऑर्डिनेट, एक्स इज नथिंग बट द एक्स कोऑर्डिनेट, m it is nothing but the slope, बरोबर, and c is nothing but the constant. आता इथं c म्हणजे कोण आहे का रे, कोणच नाहीये. म्हणजे इथं y ऍक्सिस वर आपण घेतलं मायनस डी बाय डी टी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, ऑन एक्स ऍक्सिस यू कॅन टेक द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट ए, बरोबर. ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर,
m is nothing but the slope and this 0 is nothing but the constant and this one is the equation of a straight line which can be passing through origin. म्हणजे हा आपला ग्राफ हे बघा बाळांनो बरोबर असाच आला पाहिजे. लक्षात येतोय का बघा. म्हणजे when you can plot the graph of rate of reaction versus concentration of this A at that time that graph is a straight line passing through origin and when you can consider the slope of this graph it is equal to K. म्हणजे तुम्हाला इथं K आलं पाहिजे. 12वीला तुम्हाला कायनेटिक्सचं प्रॅक्टिकल जास्त नाहीये तुम्हाला मी खरं सांगतो पण तुम्ही जर का पुढच्या शिक्षणाला गेला ना तर हा रेट कॉन्स्टंट तुम्हाला बाय कॅल्क्युलेशन पण काढावा लागतो आणि बाय ग्राफ तो एक्सपेरिमेंट करून काढावा लागतो. मग कॅल्क्युलेशन आणि ग्राफचा जर तुमचा के जवळपास सारखा आला ना तर तुमचा एक्सपेरिमेंट सक्सेस होतो बाळांनो. आणि म्हणून हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला माहिती पाहिजे. ओके. पुस्तकामध्ये आपल्याला पेज नंबर 127 वर हा ग्राफ दिलेला आहे. लक्षात घ्या. या ग्राफ मध्ये काय झालंय तर इथं तुम्हाला एक्स ऍक्सिस वर देताना त्यांनी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलंय. प्रिंटिंग मिस्टेक आहे तिथं जरा थोडंसं करेक्शन करा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पाहिजे आणि स्लोप इज इक्वल टू के हा तुम्ही मांडून घ्या. त्यांनी दिला अथवा नाही दिला एक्सप्लेनेशन मध्ये दिलंय पण इथं लिहिला नाही पण आपण इथं लिहिला की आपल्या लक्षात येतं बिकॉज द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता नंबर नेक्स्ट थिंग व्हेन यू कॅन कन्सिडर यू नो व्हेरी वेल द इक्वेशन ऑफ द first order reaction and that one is nothing but the K is equal to 2.303 into log to the base 10 of 2.303 upon T into log to the base 10 of concentration of A0 upon concentration of AT. हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. आता मी इथं लिहिलेलं हे इथलं पुसून टाकतो. ठीक आहे. आता दुसरा ग्राफ आपल्याला बघायचा आहे. कोणाचा काढायचा हे माहिती पाहिजे. लक्षात घ्या. सेकंड ग्राफ मध्ये कोण वर्सेस कोण आहे तर दॅट वन इज नथिंग बट लॉग टू द बेस 10 ऑफ 80 ओके वर्सेस टाइम. हा ग्राफ आपल्याला काढायचा आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या. काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा का नाही पाठ कराव्या लागतील किंवा लक्षात ठेवाव्या लागतील. आता लॉग ऑफ 80 पाहिजे आपल्याला येतं. ओके. मग हे इक्वेशन रिअरेंज करूया ना आपण. कसं करायचं आपल्याला हे पाहिजे. हा टी इकडे घ्या म्हणजे काय मिळेल आपल्याला जरा थोडंसं बघा. K into T is equal to 2.303 into log to the base 10 of concentration of A0 upon concentration of AT. concentration of A0 upon concentration of AT. बरोबर आहे. आपल्याला हे पण माहिती आहे या दोघांची डिव्हायडेशन जर असेल तर इथंच ऍडजस्ट करूया. काय करूया log to the base 10 of concentration of A0 minus log to the base 10 of concentration of AT. बरोबर आहे. ह्याचं जरा थोडं स्प्लिटिंग केलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता हा 2.303 इकडे घ्या म्हणजेच काय मिळेल K इंटू टी अपॉन 2.303 ओके इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. आपल्याला लॉग टू द बेस 10 y ऍक्सिस वर पाहिजे टी एक्स ऍक्सिस वर पाहिजे. हा आपण इकडे घेऊया म्हणजे ही व्हॅल्यू इकडे येईल. म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय मिळेल थोडंसं रिअरेंज करा. लॉग टू द बेस 10 ऑफ 80 लक्षात घ्या. ही व्हॅल्यू मी इकडे घेतली. ही जी आहे आता समजून चला हा मायनस आहे. लक्षात घ्या. हा इकडे गेला तर प्लस येईल म्हणजे पाहिजे तर मी असंच लिहितो मायनस म्हणजे आणखीन पण शॉर्टकट घेत नाही. इकडे काय येईल इज इक्वल टू के इंटू टी अपॉन 2.303 मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. बरोबर आहे. असं इक्वेशन तुम्हाला मिळेल. लक्षात घ्या. पण आपल्याला मायनस नाही घ्यायचं आपल्याला हा प्लस पाहिजे म्हणजे चेंजिंग द साइन ऑफ बोथ साइड्स. काय मिळेल आपल्याला log to the base 10 of concentration of AT is equal to आता हा मायनस K into T upon 2.303 plus log of concentration of A0. समजतंय का बघा बाळांनो. आयडिया क्लिअर. आता बघा हा झाला तुमचा y कोऑर्डिनेट. बरोबर. हा जो टी आहे तो लिहिताना जर आपण असं लिहिला पाहिजे तर इंटू टी प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 म्हणजे हा आपला झाला एक्स कोऑर्डिनेट. हा आपला काय y कोऑर्डिनेट. y इज इक्वल टू आता बघा mx प्लस सी. हे काय डिराइव्ह वगैरे तुम्हाला करायचं नाही. तुम्हाला फक्त एक कळलं पाहिजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे. आता बघा हा जर ग्राफ काढला आपण सोपा आहे रे खूप सोपा आहे. इकडं y
इकडे काय येणार आहे, दॅट वन इज नथिंग बट इफ यू कॅन से y इज इक्वल टू mx प्लस c आहे, बरोबर. इट इज द y कोऑर्डिनेट. व्हॉट इज दॅट वन, log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. इथं आलं. एक्स ऍक्सिस वर काय घेतलंय तर टाइम t, बरोबर. आता मला सांगा हा जो स्लोप आहे -k अपॉन 2.303, हा स्लोप तुमचा निगेटिव्ह आहे. जर स्लोप निगेटिव्ह असेल आणि सगळ्यात महत्वाचं जो तुमचा c आहे हा कोण आहे, log टू द बेस 10 ऑफ A0 आहे. तुम्ही इकडे AT घेतलंय म्हणजे याची जी स्ट्रेट लाईनचं जे इक्वेशन आहे ते कसं येईल तर इट कॅन बी इंटरसेप्ट ऑन y ऍक्सिस at which log to the base 10 of A0 and this line can be in this way. अशी उलटी येईल ती, कारण स्लोप आपला काय आला निगेटिव्ह. मगाशी आपली लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अशी आली होती, स्लोप पॉझिटिव्ह होता के. लक्षात येतोय का बघा, आपण घेतला होता मगाशी तिथं, बरोबर. म्हणजे इथं जर घेतला बाळानो तर हा जो स्लोप आहे हा स्लोप काय आला, स्लोप इज इक्वल टू -k अपॉन 2.303. म्हणजे तुम्हाला सीईटीला काय विचारतात तुम्हाला मी खरं सांगतो, वेन यू कॅन प्लॉट द ग्राफ ऑफ, बघा लक्षात घ्या आपण मगाशी घेतला तो रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. तर आठवत असेल तर बघा इट इज पासिंग थ्रू ओरिजिन, बरोबर आहे, आणि स्लोप इज इक्वल टू के, स्लोप के आला होता. इथं घेतलं लॉग टू द बेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT वर्सेस टाइम t, तर इट कॅन बी इंटरसेप्ट ऑन y ऍक्सिस. लक्षात घ्या. अँड स्लोप इज निगेटिव्ह, मग स्लोप इज इक्वल टू काय आला -k अपॉन 2.303. हे दोन ग्राफ आहेत का ना, हे आपल्याला महत्वाचे. त्यांना आणखीन एक ग्राफ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर होते. फक्त कोण वर्सेस कोण आहे हे लक्षात घ्या. मी परत एकदा बोलतोय, पहिला ग्राफ होता रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. दुसरा ग्राफ कोणता आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT वर्सेस टाइम. आता तिसरा ग्राफ कोणता आहे तर दॅट वन इज नथिंग बट वी कॅन वॉन्ट टू प्लॉट अ ग्राफ ऑफ, व्यवस्थित आहे का, लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन AT वर्सेस टाइम. तुम्हाला कोणता ग्राफ काढायचा ह्याच्यावरनं तुम्ही व्यवस्थित बघू शकताय. आता हे बघा तुम्हाला ही व्हॅल्यू आहे, ही कुठं आहे y ऍक्सिस वर आहे, t x ऍक्सिस वर आहे. मग एक काम करा, परत रिअरेंज करा. काय येईल, हा t इकडे घ्या म्हणजे काय मिळेल, k इंटू t इज इक्वल टू 2.303 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन AT. समजतंय का बाळांनो, बघा. आता हा 2.303 इकडे घ्या म्हणजे तुम्हाला काय मिळेल, आता मी लिहिताना जरा थोडंसं रिअरेंज करतो, याला इकडे घेतलं, लॉग टू द बेस 10 ऑफ A0 अपॉन AT इज इक्वल टू k इंटू, हा t जरा थोडासा बाजूला लिहितो इथं, k अपॉन 2.303 इंटू t. ओके, आणि प्लस इथं लिहितो 0. आलं का इक्वेशन बरोबर. आता हे जे घ्यायचं आहे ते तुम्हाला कुठं घ्यायचं आहे, y ऍक्सिस वर. समजून घ्या. आता इथं बघा t कुठं येणार, x ऍक्सिस वर. हा झाला तुमचा y कोऑर्डिनेट, हा झाला x कोऑर्डिनेट. परत एकदा इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन y इज इक्वल टू mx प्लस c. आता इथं c इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे याचा ग्राफ कसा येईल, व्हेन यू कॅन प्लॉट द ग्राफ ऑफ, व्हॉट आय से, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, सीईटीच्या दृष्टीनं तुम्हाला खूप हे लक्षातच ठेवावं लागेल. y कोऑर्डिनेटवर कोण आहे तर दॅट इज द लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन AT वर्सेस टाइम t. आलं बाळांनो हे. आता इथं काय तर c इज इक्वल टू 0 आहे म्हणजे इथं तुमचा काय येणार, ओरिजिन, पासिंग थ्रू ओरिजिन. आणि स्लोप जो आहे m k अपॉन 2.303 हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे परत एकदा याचा ग्राफ काय येणार, इट इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. लक्षात येतंय का बघा, इट इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे इथं जर तुम्ही घेतलं तर याचा जो स्लोप आहे हा स्लोप काय आला, स्लोप इज इक्वल टू k अपॉन 2.303. आणि मगासच्या ग्राफला आपला काय आला होता स्लोप, इथं आपण घेतला होता मायनस. त्याचं जरा थोडंसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इथं घेतो, कारण एक छोटीशी गोष्ट माझ्याकडनं तुम्हाला सांगायची राहून गेली. म्हणजे हा मागाचा ग्राफ आहे बघा, हा इथं पटकन काढूया आपण. इथं लॉग टू द बेस 10 ऑफ AT बरोबर अपॉन वर्सेस काय घेतलं होतं टाइम. आणि हा ग्राफ आपला असा आला होता बरोबर. आणि इथं जो आहे हा स्लोप आपला काय आला होता तर स्लोप इज इक्वल टू -k अपॉन 2.303. इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. कोण वर्सेस कोण आहे,
तेवढं जरा एक लक्ष टाका. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की काय होतं, जरा थोडंसं पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक होते. आपल्याला जर का नाही हा ग्राफ घेतला लॉग टू द बेस 10 ऑफ 80 व्हर्सेस टाइम, तर आपल्या या पुस्तकामध्ये या वर्षी जे पुस्तक आलंय तर त्याच्यामध्ये पेज नंबर 128 वर थोडीशी करेक्शन आहे बाळांनो. पेज नंबर 128 वर काय झालंय तर ही डायग्राम जरा थोडीशी चुकली. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये पण डायग्राम नंबर दिलेला आपल्याला 6.4 आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इकडं वाय ऍक्सिस वर चुकून A0/80 झालंय. हे झालं इथं. लक्षात घ्या, खरं लॉग टू द बेस 10 80 पाहिजे. ओके. आणि इकडं काय आलं टाइम, तर याच्यावर टाइम बरोबर आहे. पण ही जी लाईन आहे का नाही ती अशी पाहिजे, त्याच्याऐवजी चुकून आता मी फक्त बोटान दाखवतोय, ही अशी झाली. म्हणजे ती जरा फिगर चुकलेली आहे, तेवढी एक दुरुस्त करून घ्या. आणि फिगर नंबर 6.5 म्हणून एक आहे पेज नंबर 128 वर, याच्याशी रिलेटेड इथं लिहिलंय लॉग टू द बेस 10 A0/80, पण इथं टाइमच्या ऐवजी चुकून कॉन्सन्ट्रेशन झालंय. बाकी तुमचं सगळं बरोबर आहे. लक्षात घ्या, फक्त इथं काय करा, टाइम घ्या, कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी टाइम घ्या. त्यांनी स्लोप लिहिलेले नाहीये, त्यांनी एक्सप्लेनेशन मध्ये दिलेत, पण आपण लिहून ठेवायचं म्हणजे आपल्याला नोट्स आपल्या छोट्याशा होतील. स्लोप इज इक्वल टू याचा काय प्लस आहे K/2.303 आणि याचा मात्र बाळांनो काय मायनस K/2.303. म्हणजे पहिल्यांदा आज आपण या व्हिडिओमध्ये काय घेतलं तर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉर सोल्युशन्स आपण म्हणू पाहिजे तर कॉन्सन्ट्रेशन आहे. बरोबर. आणि सेकंड आपण घेतलं 3 ग्राफ. परत बोलतोय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सीईटी साठी खूप खूप महत्वाचं आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता याच्याशी रिलेटेड आणखीन एक आर्टिकल आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. अँड दॅट इज नथिंग बट द हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, आणि त्याच्याशी रिलेटेड एखादं दुसरं न्यूमेरिकल घेऊया. ओके. थँक्यू व्हेरी मच.